नमस्कार रसिक हो. भाग्यशाली डायरीवर चंपा कथेच्या मागील भागांना तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. 2 दिवसांपासून गायब असलेल्या चंपाचा शोध घेण्यासाठी राम जेव्हा थेट त्या बदनाम वस्तीत पोहोचतो तेव्हा त्याच्यासमोर एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होतात. आंटीचा मृत्यू, चंपाची खरी ओळख आणि त्या दलदलीत तिला ढकलण्याचा सुरू असलेला भयानक कट. चंपा त्या नरकातून स्वतःची सुटका कशी करते आणि रामच्या घरी पोहोचल्यानंतर अचानक असं काय घडतं ज्यामुळे दोघांचेही श्वास रोखले जातात. चला तर मग ऐकूया थरारक आणि भावनिक वळणावर असलेली कथा चंपा भाग 6. राम त्या वस्तीत पोहोचला. त्याने तिथेच बाजूला गाडी पार्क केली. आज ना त्या वस्तीत सगळीकडे शांतता वाटत होती. ना कोणी रस्त्यावर उभं होतं, ना कोणी अंगचटीला येत होतं. तो तिच्या स्कूलच्या रूम मध्ये पोहोचला. 2-3 लहान मुलं होती, पण चंपा कुठेच दिसत नव्हती. त्याने त्या मुलांना आवाज दिला. मुलांनो, ऐका ना. एक मुलगा धावत त्याच्याजवळ आला. काय अंकल? चंपा टीचर कुठे आहेत? टीचर? त्यानं कोठीवर आहेत. काय? हो, तुम्ही बसा, मी आलोच. पण अंकल तुमचे नाव काय? त्यांना सांगा राम सर आलेत. तो मुलगा निघून गेला. पुन्हा रामच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. चंपाने जॉब सोडून त्यांचा धंदा? बापरे, इथे येऊन चूक केली की काय? नाही नाही, मी एकदा बोलेन, मग तिचा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा. तेवढ्यात चंपा आली. त्याला पाहून क्षणभर ती दारातच थबकली. तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. ती पळत आली आणि रामला बिलगली. चंपाला असं बिलगलेलं पाहून राम थोडासा बिचकला. पण नंतर त्याने तिला कुरवाळले आणि विचारले, काय झालं चंपा? 2 दिवस झाले मी तुझा मोबाईल ट्राय करतोय. एकदा फोन करून कळवायचं तरी नक्की काय झालंय? ती पटकन बाजूला झाली. सॉरी सर. आंटी. आंटी म्हणजे माझी आई गेली. काय? हो. अचानक चक्कर आली आणि हॉस्पिटलमध्ये नेले तर चंपा पुन्हा रडायला लागली. मला ना कोणालाच कळवता नाही आले. खूप गडबडीत झालं सगळं. ठीक आहे, पण ती तुझी आई आहे हे तुला कसं समजलं? आंटी गेली तेव्हा सगळे विधी मला करायला सांगितले. म्हणून मग मी विचारले तर सगळ्यांनी मला सांगितले की तीच तुझी आई आहे. आणि आता तेच कोठी तुला सांभाळावे लागणार आहेत असे म्हणतायत. आंटी होती तेव्हा वाकड्या नजरेने पाहायची कोणाची हिंमत नव्हती, पण आता रामला काय बोलावे हे सुचत नव्हते. त्याने तिचे सांत्वन केले, जरा वेळ बसला आणि घरी निघून आला. राम घरी येऊन फक्त बसला होता. त्याचे लक्ष कशामध्येच लागत नव्हते. तो उद्याची वाट बघत होता. चंपाच्या आयुष्याचा प्रश्न होता. काय करेल? सगळं तिच्या हातात होतं. हा निर्णय तिचं आयुष्य बदलणार होता. तिथून निसटणं एवढं सोपं नव्हतं. चंपाला एकटीला सोडून यायला नको होतं. चंपाला भल्याबुऱ्याची जाण आहे मात्र. ती घेईल तो निर्णय योग्य घेईल. राम स्वतः शांत विचार करत तिथे झोपी गेला. इकडे चंपाला चाचा समजावत होता. चंपा, अगं गिरायकाची लाईन लागल तुझ्यासाठी. तुझी आई होती म्हणून मी गप ऐकत होतो, पण आता नाही. तुला धंद्यावर बसवून पैसे कमवायचे, ती लावली बाहेर कामाला. चंपे, अगं महिन्याला जेवढं कमवतीस ना तेवढं एका रात्रीला कमवशील. आंटी गेल्याचं कळल्यापासनं बडे बडे गिरायक तुझ्यासाठी नंबर लावून बसलेत. आता म्या काय ऐकणार नाही तुझं. आत्ता व्यवहार करून आलोय, पण तू जर नाही म्हटलीस तर मी काय तुझं ऐकणार नाही.
आणि तुझी आई पण नाही आता मला बोलायला. चंपा शांतपणे ऐकत होती. चाचा, मी नाही नाही म्हणणार, पण आज नको. मला थोडा वेळ देशील? हे, ही माझी पोरगी. चाचा एकदम खुश झाला. तू हो बोललीस ना, ह्यातच माझं काम निम्म झालं. आज काय आणि उद्या काय? चंपे, आता खरा ह्या कोटीवर धंदा होई गा. चाचा खुश होऊन निघून गेला. चंपाचे डोळे पाण्याने भरले. ती भिंतीला टेकून बसली. कोण मदत करेल मला, की या नरकाचा स्वीकार करावा लागेल? पळून गेले तर? पण कुठे? कोण मदत करणार आणि का करेल? चंपाला आता विचार करायला जराही वेळ नव्हता. तिच्याकडे फक्त आजची रात्र होती. तिने विचार केला, निघावं लागेल, पण बॅग घेऊन नाही. बॅग घेतली तर या सर्वांना संशय येईल. तिने बुरखा घातला. आंटीचे दागिने, तिचे दागिने आणि थोडे पैसे घेतले. बाहेर पडायची मुश्किल होती, पण जे होईल ते होईल या विचाराने ती निघाली. पाय बाहेर टाकताच तिला चाचाचा आवाज आला. चाचा फोनवर बोलत होता. पोरगी तयार आहे, पैसे घेऊन या हो, फक्त खुश होऊन जाणार. अजून हात पण लावला नाही तिला कुणी. चंपा तिथेच थबकली. इकडे रश्मी आज जरा वैतागलेलीच होती. नुसता वेळ वाया घालवतो माझा. ए हरामी, वेळ वाया घालवतो कोणाला म्हणतीस ग? वेळेची किंमत देऊन येतो, फुकट नाही येत तुझ्याकडं. कस्टमरने कपडे चढवले आणि निघून गेला. भाडकाऊच आला, मला शहाणपणा शिकवतोय. म्हणून तर बायको झोपत नसेल याच्या बरोबर. रश्मी बडबड करत कपडे घालत होती. इकडे चाचा खुशीतच बाहेर पडला. चंपाने जरा चाहूल घेतली. बाहेर पडली तोच रश्मी दिसली. ए, कोण आंटीच्या कुठीतून बाहेर चालले? थांब. रश्मी जोरात ओरडली. चंपाने रश्मीचा आवाज ओळखला. चंपा थांबली. कोण आहेस ग तू? आणि एवढ्या रात्री कुठं चाललीयस? खरं तर यावेळी सगळे आपापल्या कामात असतात. पण रश्मी कशी बाहेर याचा विचार करेपर्यंत रश्मीने चंपाचा बुरखा उचलला. चंपा, कुठे चाललीयस? चंपाला पटकन रश्मीने एका बाजूला घेतले. तू पळून चाललीयस? चंपाचे डोळे पाण्याने भरले. रश्मी, प्लीज ऐक ना, मला जाऊ देत. मला इथं नाही राहायचं. हा चाचा माझ्यासाठी गिऱ्हाईक आणतोय, काय करू मी? तूच सांग मला. मी जर इथं थांबले तर आयुष्य नरक बनेल एवढं माहितीये मला. तूच सांग, मी काय करू? रश्मीने तिच्या दंडाला धरले आणि म्हणाली, तुला माहितीये चंपा, आंटीने इथे ना प्रत्येक पोरीला त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय. रश्मी, मला माहितीये, पण प्लीज रश्मी, मी तुझ्या पाया पडते, मला जाऊ दे. हे बघ, मी आंटी सारखी नाहीये. मी तुला जाऊ देईन, पण लक्षात ठेव, इथून गेलीस तर परत येऊ नकोस. आम्ही अडकलोय इथे, पण तुझा जन्म ना हे सगळं करायला नाही झालेला. आणि तुझ्यासारख्या मुलीनं, माझ्या मैत्रिणीनं या धंद्यात यावं असं मला नाही वाटत ग. तुझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती पूर्ण व्हावीत. सगळी स्वप्न पूर्ण कर. जा, जग तुझं आयुष्य. पण ऐक, इथनं ना निघणं खूप मुश्किल आहे. इथं प्रत्येक जागेवर चाचाची माणसं आहेत. म्हणून तर मी बुरखा घातलाय ना. बुरखा जरी घातला असशील ना, तरी एका बाईला यावेळी कोणीच बाहेर पडू देणार नाही. इथं रस्त्या रस्त्यावर चाचाचे लोक आहेत. पण ऐक, मला एक रस्ता माहितीये, जिथं ना यावेळी कोणीच नसतं. चल, मी घेऊन जाते तुला. तू येऊ नकोस रश्मी. चाचाला जर समजलं ना की मला पळून जायला तू मदत केलीस, तर तुला मारून टाकेल ग तू. प्लीज नको येऊस तू. तू माझी चिंता करू नकोस. चल लवकर. रश्मी कुठल्या कुठल्या बोळातून चंपाला बाहेर काढत होती. चंपा फक्त तिच्या मागून झपाझप पावलं उचलत होती. रश्मीने तिला जवळ घेतले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला
ऐक चंपा, आता जा तू. मी इथंच उभी राहते तू जाऊपर्यंत. त्या गल्लीतून बाहेर पडेपर्यंत चंपाला घाम फुटला होता. तिने रिक्षा केली आणि रामला फोन केला. राम सर, मी चंपा. प्लीज मला ॲड्रेस पाठवा आत्ता लगेच. मी घरी येते. रामने फोन कट केला. जराही वेळ न घालवता चंपाला घरचा पत्ता पाठवला. एक 10 मिनिटात चंपा रामकडे पोहोचली. रामने तिला पाणी दिले. चंपा शांत बसली होती. सर, मी इथे आलीये. पण त्या लोकांना जेव्हा कळेल, तेव्हा ते शोधत इथपर्यंत येतील हां. मला इथं जास्त वेळ थांबता नाही येणार. मला खूप लांब जावं लागेल. चंपा हो, शांत हो. खाऊन घे काहीतरी, मग आपण बघू काय करायचं ते. आजची रात्र जाऊ देत. नाही, नाही. एव्हाना ना त्यांना मी पळालेले समजले असेल. माझ्यामुळे मी तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत सर. अगं रात्र झालीये. एवढ्या रात्री कुठे जाणार आहेस? आणि गेलीस तरी तिथेही चांगले लोक असतील, असे नाही ना? तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. सर, प्लीज दरवाजा नका उघडू. बघा मलाच कोणीतरी शोधत आले असेल. चंपा खूप घाबरली होती. चंपा तू घाबरू नकोस, मी आलोच. राम गेला. त्याने दरवाजा उघडला. त्याच्या ऑफिसमधून कोणीतरी होते. सर ही फाईल. यावर फक्त उद्या कोर्टमध्ये सह्या कराव्या लागतील. ओके, थँक यू. रामने दरवाजा बंद केला आणि पुन्हा चंपाजवळ येऊन बसला. बघ, कोणीच नव्हते. तू वर जा, फ्रेश होऊन ये. मी जेवण लावतो. त्याने तिला रूम दाखवली आणि म्हणाला, मोबाईल बंद केलास ना? हो. तुम्हाला फोन करून लगेच बंद केला. सिम कार्ड काढून टाकलेस? काढले. ठीक आहे. तू फ्रेश हो. मी जेवण लावतो. रामने जेवण लावले. चंपा फ्रेश होऊन खाली आली. दोघेही पोट भरून जेवले. चंपाने अगदी स्वतःचंच घर असल्यासारखं सगळं आवरून नीट ठेवलं आणि पुन्हा राम शेजारी येऊन बसली. सर, मी एक विचार केलाय. सकाळी लवकर उठून मी कोल्हापूरला जाईन. माझ्या कॉलेजमधली माझी मैत्रीण आहे रेखा. खूप चांगली आहे. तिच्या घरचे नक्की मला मदत करतील. कशावरून ते तुला मदत करतील? मी फोन करेन ना तिला. चंपा, मला त्याची गरज नाही वाटत. पण सर, मी इथे जास्त दिवस नाही राहू शकणार. का? कारण चाचा मला शोधल्याशिवाय गप्प नाही बसणार सर. तो नक्की उद्यापर्यंत बघा मला शोधत इथपर्यंत पोहोचेलच. मी वकील आहे. तुझ्या लक्षात नसेल तर सांगतो. सर, मला सगळं माहितीये, पण ती लोकं खूप भयानक आहेत. चंपा, मला तुला काही विचारायचंय. हो सर, विचारा ना. माझ्यासोबत लग्न करशील का? सर? हो. मला आवडतेस तू. आवडतेस म्हणून की उपकार म्हणून नाही हां. मला मनापासून आवडतेस. एकदा आपलं लग्न झालं ना, की तुझ्यापर्यंत येण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. सर, मी कोण, कुठून आली हे माहीत असूनही तुम्ही मला काहीच फरक पडत नाही, कारण मनापासून मला तू आवडतेस अगं. नाही सर, पण मला हे योग्य नाही वाटत. ज्या चंपाच्या नशिबात केवळ अंधाराने नरक उरला होता, तिच्यासाठी रामने घेतलेला हा निर्णय सर्वांनाच थक्क करणारा होता. स्वतःच्या प्रतिष्ठेचा, समाजाचा किंवा स्वतःच्या भविष्याचा कोणताही विचार न करता केवळ चंपाच्या रक्षणासाठी रामने तिला थेट लग्नाची मागणी घातली. पण चंपा रामचा हा प्रस्ताव स्वीकारेल का? एका वकिलाच्या घरात वस्तीतल्या मुलीला समाज सून म्हणून स्वीकारेल का? आणि हे कळल्यावर चाचा शांत बसेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका चंपाचा पुढचा भाग. रामने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. कथा मनाला स्पर्शून गेली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, भाग्यशाली डायरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.